Hello everyone, myself Mahesh Pore. I am welcome you all in our Java programming tutorial. In today's session, we are going to learn about how to create the packages in the Java or how packages is used in the Java. Okay, so it belongs to the third unit, that is in inheritance, interfaces and packages. The unit outcome is nothing but creating user defined packages for a given problem. Okay. What is the learning outcome? After learning this, the student should understand the concept of the packages and its type. Okay, so what we will learn today is concept of the package. What are the Java API package, that is system packages कुठले कुठले already Java मध्ये define केलेले and how to create the user defined packages. तुम्ही स्वतःचं तुमचं पॅकेज क्रिएट करून त्याच्यामध्ये क्लासेस मेन्शन करून ते आउटसाइड द पॅकेज कसं ॲक्सेस करू शकतो हे आपण आजच्या सेशनला बघायचं आहे. Okay. So learning objective is nothing but understand the concept of the package, concept of how syntax of the package and the types of the package and example. Okay. So concept map is nothing but we will learn package, its concept, syntax, that is how to define the packages, what are the types of Java API packages and how to import it by using the import statement and the examples of the packages. That is in last few sessions we had learned about how to reuse the property of one class into the another by means of defining the extend keyword and implements keyword. Okay, that is inheritance and interfaces मध्ये आपण एका क्लासेसच्या प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासमध्ये कशा ॲक्सेस करता येईल आणि जो एक्झिस्टिंग कोड आहे तो रियूज कसा करता येईल हे आपण लास्ट काही सेशन्सला बघितलं. That is, we have repeatedly stated that the one of the main feature of the OOP is its ability to reuse the code already created. Okay. So one way of achieving this is nothing but extending the classes and implementing the interfaces. Okay. But what is the limitations of that one? जेव्हा आपण एक्सटेंड्स कीवर्ड किंवा इम्प्लिमेंट्स कीवर्ड यूज करून एखाद्या क्लासेसच्या किंवा इंटरफेसेसच्या प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासमध्ये किंवा इंटरफेसमध्ये एक्सटेंड करतो किंवा इम्प्लिमेंट करतो, याचं लिमिटेशन्स एवढं आहे, ज्या क्लासेसच्या प्रॉपर्टी मला इनहेरिट करायचा आहे तो क्लास तुमच्या त्याच प्रोग्राममध्ये डिफाईन करावा लागेल. म्हणजे जेव्हा मी सुपर क्लास डिफाईन करतो, सब क्लाससुद्धा त्याच प्रोग्राममध्ये तुम्हाला डिफाईन करावं लागेल. म्हणजे एकाच प्रोग्राममध्ये जेव्हा मल्टिपल क्लासेस किंवा इंटरफेसेस तुम्ही लिहिताय त्याच प्रोग्राममधल्या क्लासेस तुम्हाला तुमच्या दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करता येतात. एखादा क्लास जो आउटसाइड प्रोग्राम आहे, तुमच्या प्रोग्रामच्या बाहेरचा एखादा क्लास जर तुम्हाला एक्सटेंड करायचा असेल किंवा त्याच्या इज द सोल्युशन ऑफ दॅट वन. द सोल्युशन इज इफ वी नीड टू यूज द क्लासेस फ्रॉम अदर प्रोग्राम्स विदाउट फिजिकली कॉपिंग देम इन टू द प्रोग्राम under the development, this can be accomplished in the Java by using what is known as the packages. The concept of packages in the Java is similar to the class libraries in the other languages, and it is another way of achieving the reusability in the Java, therefore is to use the packages. Java मध्ये एखाद्या क्लासच्या प्रॉपर्टीज ज्या तुमच्या प्रोग्रामच्या बाहेरचा क्लास जो लिहिलेला आहे त्या क्लास, बिकॉज द पॅकेज इज नथिंग बट पॅकेजेस आर द जावाज वे ऑफ ग्रुपिंग अ व्हरायटी ऑफ क्लासेस अँड ऑर इंटरफेसेस टुगेदर. पॅकेज हे एक कलेक्शन आहे जिथं ऑलरेडी काही क्लासेस लिहून ठेवलेले आहेत, त्याच्या मेथड्स लिहून ठेवलेले आहेत, काही इंटरफेसेस लिहून ठेवलेले आहेत. तुम्हाला एखाद्या पॅकेजमधला एखादा क्लास आणि त्याच्या मेथड्स डायरेक्टली तुम्ही यूज करू शकताय by using the import keyword. Okay. So you can say that packages हे क्लासेस आणि इंटरफेसेसचं कलेक्शन आहे. ओके, क्लासेस डिफाईन केलेले असणार आहेत, त्याच्या मेथड्स डिफाईन केलेले असणार आहेत. ओके, सो असे क्लासेस आहेत, त्यावेळी तो क्लास आणि त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही तुमच्या क्लासमध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये रियूज करू शकता. त्याचं एखादं एक्झाम्पल आपण लास्ट काही सेशन्समध्ये बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मॅथ क्लास जो लँग्वेज पॅकेजमध्ये आहे. लँग्वेज पॅकेजमध्ये बेसिक लँग्वेजचे फीचर्स इम्प्लिमेंट करणारे बरेचसे क्लासेस आहेत. पॅकेजेस हे ग्रुप केलेले आहेत, असे ग्रुप केलेले आहेत की त्या ग्रुपमधले जे क्लासेस आहेत त्यांची फंक्शनॅलिटी सेम असावी. सो असे ग्रुप केलेले आहेत. आता एक एक्झाम्पल बघितलं आपण कुठलं, मॅथ क्लासचं.
तो मॅथ क्लास हा लँग्वेज पॅकेजमध्ये आहे. त्याच्यामध्ये मेथड्स लिहून ठेवलेले आहेत, मॅक्झिमम, मॅक्स, मीन, SQR, स्क्वेअर रूट, लॉग, साइन, कॉस, ऑल दॅट वन. ओके, त्या जर मला माझ्या प्रोग्राममध्ये यूज करायच्या असतील तर सिम्पल आपण काय केलं, तर तो लँग्वेज पॅकेजमधला मॅथ क्लास मी माझ्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केला आणि त्याच्या प्रॉपर्टी रियूज केल्या. दुसरं एखादा एक्झाम्पल बघितलं आपण व्हेक्टरचं. ओके, व्हेक्टर क्लास जो आहे तो सुद्धा आपण एखाद्या पॅकेजमधून इम्पोर्ट करून घेतला आणि त्याच्या प्रॉपर्टी, त्याच्या मेथड्स आपल्या प्रोग्राममध्ये आपल्या क्लासच्या ऑब्जेक्टना अप्लाय केला. सो या एक्झाम्पल्समध्ये आपण काय बघितलं, एखादा क्लास एखादा पॅकेजमध्ये जो ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे तो मी माझ्या प्रोग्राममध्ये रियूज करू शकतो. आता नेक्स्ट थिंग इज दॅट, जसं आपण पहिल्या काही सेशन्सला बघितलं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन C++ अँड जावा, दॅट जावा डज नॉट कंटेन द हेडर फाइल्स. हेडर फाइल्स जावामध्ये यूज केला जात नाही. तसंच बाकीच्या क्लासेसच्या ज्या क्लास लायब्ररीज आहेत जिथं काही सिग्नेचर्स लिहून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करू शकताय. ओके, सो बाकीच्या क्लासेसमध्ये कसे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जसं क्लास लायब्ररीज आहेत तसं जावामध्ये पॅकेजेस आहेत. ओके, पॅकेजेसमध्ये काही क्लासेस लिहून ठेवलेले आहेत, काही इंटरफेसेस लिहून ठेवलेले आहेत. ते क्लासेस तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये रियूज करू शकताय, ॲक्सेस करू शकताय, त्या क्लासेसच्या प्रॉपर्टीज यूज करू शकताय. ओके, सो reusing the classes and its methods or properties or the interfaces which is outside your program, okay, you can access this by means of the packages. Okay, कारण पॅकेज हे क्लासेसचं कलेक्शन आहे जिथं ऑलरेडी जावानं काही क्लासेस लिहून ठेवलेले आहेत, त्याच्या मेथड्स लिहून ठेवलेले आहेत. तुम्हाला जर त्या प्रॉपर्टीज तुमच्या प्रोग्राममध्ये लागत असतील तर तो कोड तुम्हाला स्वतःला लिहावा लागत नाही. सिम्पली जे लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही रियूज करू शकताय. त्या पॅकेजमधला तो क्लास तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्ही इम्पोर्ट करून त्याच्या प्रॉपर्टीज यूज करू शकताय, रियूज करू शकताय. ओके, सो सी हियर, packages is nothing more than the way we organize the files into the different directories according to their functionality, usability, as well as category they should belongs to. Okay, packaging also help us to avoid the class name collision when we use the same class name as that of the other. Simply keep in mind that the packages is acting as a container for the classes. Okay, कारण packages काय कलेक्शन आहे कशाचं, क्लासेस अँड इंटरफेसेस. So let's see how to define the package. Okay, पॅकेज कसं डिफाईन केलेलं आहे, पॅकेज नेम. आता हे आपण नंतर बघायचं, हाऊ टू डिफाईन द युजर डिफाईन पॅकेजेसच्या वेळी हा सिंटॅक्स आपण बघूया. ओके, सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द पॅकेजेस? Java package is used to categorize the classes and interfaces so that they can be easily maintained. Java package provides access protection. Java packages removes naming collision. Okay. So see here the example of some built-in class packages in the Java. Okay. So सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण बघितलं, आपण जेव्हा एखादा क्लास एखाद्या पॅकेजमधला इम्पोर्ट करतो, ओके, सगळ्यात पहिल्यांदा मेन पॅकेज जे आहे जावाचं, विच इज रिटन ॲज द जावा. ओके, सो दिस इज अ मेन पॅकेज, जावा पॅकेज. ह्या पॅकेजच्या अंडर काही सब पॅकेजेस आहेत, ओके, विच इज कॉल्ड ॲज व्हॉट, सब पॅकेजेस ऑफ द जावा. फॉर एक्झाम्पल लँग्वेज, युटिल, AWT. ओके, आणि ह्या क्लासेसमध्ये, ह्या पॅकेजेसमध्ये काही क्लासेस लिहून ठेवलेले आहेत. आता हे वेगवेगळ्या ग्रुपचे सब पॅकेजेस क्रिएट केलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये जे क्लासेस असणार आहेत त्याच्या फंक्शनॅलिटी सिमिलर असणार आहे. ओके, म्हणजे काही क्लासेस ज्या सेम फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतात त्या एका पॅकेजमध्ये, एका सब पॅकेजमध्ये ग्रुप केलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचा सब पॅकेजचा एक मेन पॅकेज आहे विच इज कॉल्ड ॲज अ जावा. ओके, फॉर एक्झाम्पल लँग्वेजमध्ये सिस्टीम नावाचा क्लास आहे जो आपण system.out.println म्हणतो. तो सिस्टीम क्लास हा लँग्वेज पॅकेजमध्ये डिफाईन केलेला आहे. की लँग्वेज पॅकेजमध्ये काय असणार आहे, तुमच्या जावा लँग्वेजचे जे बेसिक क्लासेस आहेत, बेसिक फीचर इम्प्लिमेंट करणारे क्लासेस आहेत ते लँग्वेज पॅकेजमध्ये. मग सिस्टीम हा काय बेसिक फीचर प्रोव्हाइड करतो, त्यामुळे सिस्टीम क्लास हा लँग्वेज पॅकेजमध्ये. स्ट्रिंग हे बेसिक फीचर आहे तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं. सो स्ट्रिंग हा क्लास जसं बघितलं आपण, स्ट्रिंग बफर क्लास हे लँग्वेज पॅकेजमध्ये आहेत.
सो ते लँग्वेज पॅकेजमध्ये इन्क्लूड केले. युटिलिटी रिलेटेड जे क्लासेस आहेत, फॉर एक्झाम्पल मॅप, ॲरे लिस्ट, कलेक्शनचे क्लासेस जे आहेत किंवा डेट, टाईम, हे जे क्लासेस आहेत ते युटिल पॅकेजमध्ये आहेत. AWT नावाचं एक पॅकेज आहे जिथं आपण ग्राफिकल त्यामध्ये असे क्लासेस आहेत ज्या क्लासेसचा यूज करून आपण ग्राफिकल आउटपुट क्रिएट करू शकतो. ते बटन, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, चेकबॉक्स, विंडो क्रिएट करायचे असतील. सो जे क्लासेस ग्राफिकल आउटपुट क्रिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते सगळे AWT मध्ये आहेत. सो सांगायचा मुद्दा एवढाच आहे, सांगायचा हेतू एवढाच आहे की जावामध्ये मेन पॅकेज आहे जावा, त्याच्यामध्ये सब पॅकेजेस क्रिएट केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे पॅकेजेस क्रिएट केलेले आहेत, वेगवेगळे ग्रुप क्रिएट केलेले आहेत आणि त्या पॅकेजेसमध्ये असे क्लासेस आहेत की ज्यांची फंक्शनॅलिटी सिमिलर असेल. फॉर एक्झाम्पल लँग्वेज पॅकेजमध्ये असे क्लासेस असतील जे तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे बेसिक फीचर्स इम्प्लिमेंट करतील. युटिल पॅकेजमध्ये असे क्लासेस असतील जे युटिलिटी रिलेटेड फंक्शनॅलिटी करतील. AWT पॅकेजमध्ये असे क्लासेस असतील ज्या क्लासेसचा यूज करून तुम्ही ग्राफिकल यूजर इंटरफेस क्रिएट करू शकता. So the classes contained in the classes can be unique compared with the classes in the other packages. So see here, actually there are the two types of the packages, or the packages are categorized into the two types. For example, the first category is known as the Java API packages. And the second one is known as the user defined packages. So see first, what are the Java API packages? So Java API is nothing but what? Application programming interface. Interface is nothing but what? It provides the user to access the features of the programming language. Okay, so API मध्ये काही क्लासेस, आता एखादा युजर एखादा पॅकेज किंवा एखादं प्रोग्रामिंग लँग्वेजच्या लायब्ररी ॲक्सेस करणारा त्याला आपण API म्हणतो. दॅट इज जावा API प्रोव्हाइड्स अ लार्ज नंबर ऑफ क्लासेस ग्रुप इन टू डिफरंट पॅकेजेस अकॉर्डिंग टू द फंक्शनॅलिटी. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, जावामध्ये नंबर ऑफ क्लासेस आहेत ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये डिफाईन केलेले आहेत त्यांच्या फंक्शनॅलिटीनुसार. मोस्ट ऑफ द टाइम वी यूज द पॅकेजेस अवेलेबल विथ द जावा API. सो this figure or this table shows the functional breakdown of the packages that are frequently used in the program. आता जावामध्ये बेसिक हे पॅकेजेस आहेत जे सिस्टीम पॅकेजेस म्हणू शकतो, तुम्ही म्हणू शकताय, किंवा जावा API पॅकेजेस म्हणू शकताय. ऑलरेडी हे पॅकेजेस जावानं डिफाईन करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही क्लासेस मेन्शन करून ठेवलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीनुसार. जेव्हा आपण जावा एन्व्हायरमेंट बघितलं त्याच्यामध्ये आपण JSL नावाचा कन्सेप्ट बघितला, दॅट इज जावा स्टँडर्ड लायब्ररी. त्याच्यामध्ये ही फंक्शन किंवा हे पॅकेजेस हे आपण बघितलेले आहेत. सी हिअर, जावामध्ये पहिलं पॅकेज आहे java.lang पॅकेज. जावा हे बघितलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मेन पॅकेज तुम्हाला डिफाईन केलेलं आहे जावानं. इनबिल्ट पॅकेजेस आहेत जावाचे, दॅट्स वाय इट इज स्टार्टेड फ्रॉम द बेसिक पॅकेज जावा. त्याच्यामध्ये लँग्वेज दॅट इज लँग नावाचं पॅकेज आहे, ज्या पॅकेजमध्ये असे क्लासेस आहेत दॅट द लँग्वेज सपोर्ट क्लासेस. लँग्वेजचे बेसिक फीचर्स इम्प्लिमेंट करणारे क्लासेस या पॅकेजमध्ये आहेत. these are the classes that Java compiler itself uses and therefore they are automatically imported. They include classes for primitive types like strings, math function, threads and exceptions. आपण स्ट्रिंग बघितलेला आहे, मॅथ फंक्शन बघितलेला आहे. स्ट्रिंग किंवा स्ट्रिंग बफर यूज करायचं झालं तर मला लँग्वेज पॅकेज यूज करावं लागतं. मॅथ्स फंक्शन यूज करायचं झालं तर मला लँग्वेज पॅकेज इम्पोर्ट करावं लागतं. सो स्ट्रिंग बफर मॅथ क्लास जेव्हा आपण यूज केला त्यावेळी लँग्वेज पॅकेजचा यूज केला. सो काही वेळा काय होतं, हे क्लासेस जे आहेत ते क्लासेस कंपायलर स्वतः यूज करतं, त्यामुळं तुम्हाला ते मॅन्युअली इम्पोर्ट करावे लागतातच असं नाही, की ते ॲटोमॅटिकली तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट होतं. सो मल्टी थ्रेडिंग किंवा थ्रेड्स आणि एक्सेप्शन हँडलिंग हे आपण नेक्स्ट सेशनला बघणार आहे.
सो मल्टी थ्रेड्स किंवा एक्सेप्शन हा क्लास जर माझ्या प्रोग्राममध्ये मला यूज करायचा असेल तर लँग्वेज पॅकेज मला इम्पोर्ट करावं लागेल. त्याच्यानंतर दुसरं पॅकेज आहे युटिल पॅकेज. हे असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये असे क्लासेस आहेत जे युटिलिटी रिलेटेड क्लासेस जे आहेत ते ह्या पॅकेजमध्ये. फॉर एक्झाम्पल कलेक्शन क्लासेस जिथं इलेमेंटचं कलेक्शन होतं की फॉर एक्झाम्पल वेक्टर हॅश ओके. त्याच्यानंतर ॲरे लिस्ट असेल, मॅप असेल ओके, किंवा रँडम नंबर्स असतील. डेट इज ऑल्सो नथिंग बट इट इज अ कलेक्शन ऑफ आवर्स, मिनिट अँड सेकंड्स ओके. सो असे क्लासेस जे आहेत ते युटिलिटी रिलेटेड ओके ते युटिल पॅकेजमध्ये डिफाईन केलेले आहेत. इनपुट आउटपुट रिलेटेड काही क्लासेस जे असतील ते IO पॅकेजमध्ये डिफाईन केलेले आहेत की दॅट इज java.io इट इज नथिंग बट वॉट इनपुट आउटपुट सपोर्ट क्लासेस ओके. फॉर एक्झाम्पल एखादा डेटा युजरकडून एंटर करून घ्यायचा आहे बफर रीडर यूज करून, इनपुट स्ट्रीम रीडर यूज करून, एखादा आउटपुट स्ट्रीम यूज करून एखादा कन्सोलवर आपल्याला डेटा राईट करायचा आहे. सो इनपुट आउटपुट रिलेटेड काही क्लासेस जे आहेत ज्या क्लासेसचा यूज करून काही गोष्टी आपण इनपुट करून घेऊ शकतो किंवा ॲज अ आउटपुट कन्सोलला आपण शो करू शकतो. त्याच्यासाठी जे लागणारे क्लासेस आहेत ते IO पॅकेजमध्ये ओके. फॉर एक्झाम्पल system.out, आउट हा काय, आउट हा ऑब्जेक्ट आहे आउटपुट स्ट्रीमचा ओके. सो कुठल्या पॅकेजमध्ये येतो, IO पॅकेजमध्ये ओके. त्याचा यूज करून आपण काही मेसेज किंवा काही व्हॅल्यू कन्सोलवर प्रिंट करू शकतो. त्याच्यानंतरचं एक पॅकेज आहे AWT पॅकेज ओके. दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूलकिट पॅकेज. हे पॅकेज आणि याच्यामध्ये असे क्लासेस आहेत ज्या क्लासेसचा यूज करून तुम्ही ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करू शकता. जसं आता मी तुम्हाला सांगितलं ग्राफिकल इलेमेंट्स कुठले कुठले आहेत, विंडोज क्रिएट करणे, बटन, लिस्ट, चेकबॉक्स, रेडिओ बटन, स्क्रोल बार, मेनू बार ओके. अशा ग्राफिकल एलिमेंटचा यूज करण्यासाठी जे क्लासेस रिस्पॉन्सिबल आहेत ते AWT पॅकेजमध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतरचं एक पॅकेज आहे नेट पॅकेज, java.net पॅकेज ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं तर वन ऑफ द फीचर ऑफ द जावा इज नथिंग बट वॉट द जावा इज फॉर इंटरनेट. जावा इज अ डिस्ट्रीब्युटेड लँग्वेज ओके. जे जावाचे 2 प्रोग्राम वेगवेगळ्या मशीनवर आहेत, फिजिकली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ते 2 प्रोग्राम एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतात ओके. सो याच्यासाठी आपल्याला नेटवर्किंग लागणार आहे आणि फक्त फिजिकल नेटवर्किंग असून सपोर्ट नाही, डेटा सेंड करणं किंवा रिसीव्ह करण्यासाठी ज्या काही क्लासेस किंवा मेथड्स लागणार आहेत ते क्लासेस सगळे java.net पॅकेजमध्ये मेन्शन करून ठेवलेले. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही सेंड किंवा रिसीव्ह करताय मॅसेज त्यावेळी सेंड अँड मेथडला रिसीव्ह नावाच्या मेथड डिफाईन करायला लागतील. ते एखाद्या पोर्टला सेंड होणार आहे, सॉकेटला सेंड होणार आहे. सो सॉकेट नावाचा क्लास, सर्व्हर सॉकेट नावाचा क्लास, एखाद्या मशीनला सेंड करण्यासाठी त्याचा IP शोधावा लागेल तुम्हाला. सो inet ॲड्रेस नावाचा क्लास. हे जे सगळे क्लासेस आहेत जे नेटवर्किंगमध्ये 2 प्रोग्राममध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी रिस्पॉन्सिबल ठरतात, असे क्लासेस जे नेटवर्किंगसाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते सगळे java.net पॅकेजमध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर at very first we have seen that the Java has the 2 types of the program, that is application program and the applet program okay. जसं इंटरनेट मार्केटमध्ये आलं त्यावेळी ग्राफिकल इंटरफेस, ग्राफिकल विंडो वेब ब्राउझरच्या अंडर रन होण्यासाठी ॲपलेटचा यूज केला गेला. ॲपलेट इज नथिंग बट वॉट, इट इज वन ऑफ द विंडो, ग्राफिकल विंडो विच रन्स अंडर द वेब ब्राउझर ओके. सो असे ॲपलेट क्रिएट करण्यासाठी java.applet नावाचं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये ॲपलेट नावाचा क्लास तुम्ही क्रिएट करू शकता, क्रिएट केलेला आहे तो यूज करू शकता ओके. सो दीज आर द बेसिक कॅटेगरीज, ग्रुप्स और द पॅकेजेस विच कंटेन्स द डिफरंट क्लासेस अकॉर्डिंग टू देअर फंक्शनॅलिटी. प्रत्येक पॅकेजमध्ये असे क्लासेस आहेत जे एका ग्रुपचे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही बघताय, तुम्ही डिप्लोमाचे 3 डिव्हिजन आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर ओके. तर थर्ड इयरमध्ये कोण असणार, ज्यांनी सेकंड इयर फर्स्ट इयर क्लिअर केलेलं आहे, म्हणजे जे थर्ड इयरचे स्टुडंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टी 1 आहे. त्या टाईपमध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये असे क्लासेस आहेत ज्यांची फंक्शनॅलिटी सिमिलर असेल ओके. सो दीज आर नथिंग बट द जावा API पॅकेज ओके. सो यू मे बी आस्क सम क्वेश्चन्स in the exam on that one okay. So which class is from the which package
or which package is responsible for what. Okay. So keep in mind that the Java has basically 6 packages. AWD package, net package, and the applet package. Okay. So this is the first category of the packages, that is built-in packages, system defined packages, or you can say that the Java API packages. The next one is nothing but the user defined package. Before that, see that how the naming conventions are there to define the classes or packages. Okay. So see here, so see how the Java packages are named. Okay. The packages can be named using the standard Java naming rule. Okay. That is by convention. However, packages begin with lowercase letter. Okay. This makes it easy for user to distinguish the package name from the class name when looking at explicit reference to a class. Okay. The packages सुद्धा आपण डिफाइन करताना जावा मध्ये काही नेमिंग रूल्स आहेत. जसं सांगितलं, पॅकेजेस हे कायम लोअर केस लेटरनं बिगिन होतात. फॉर एक्झाम्पल सियर जावा हे काय आहे, जावा हे मेन पॅकेज आहे, ते स्मॉल केसमध्ये आहे, स्मॉल केस लेटरमध्ये आहे, लोअर केस लेटरमध्ये आहे. लँग्वेज हे सब पॅकेज आहे, त्याच्यामुळं हे सुद्धा लोअर केस लेटरमध्ये आहे. ओके. परंतु मॅथ आणि जर व्हेक्टर बघितला तुम्ही तर हे क्लासेस आहेत. सो पॅकेज मधला क्लास डिफाइन करताना पहिलं कॅरेक्टर जे असणार आहे त्या क्लासचं ते अप्पर केसमध्ये असणार. ओके. परत त्याच्या मेथड तुम्हाला इम्पोर्ट करायच्या असतील तर त्या मेथड सुद्धा तुम्हाला लोअर केसमध्ये असतील. फॉर एक्झाम्पल डॉट सपोज यू वॉन्ट टू इम्पोर्ट द SQRT. ओके. सो इट इज अगेन व्हॉट इन द लोअर केस. सो कीप इन माइंड दॅट जावामध्ये पॅकेज डिफाइन करताना पॅकेजेस हे लोअर केस लेटरमध्ये लिहितात आणि त्या पॅकेजमधला क्लास जो आपण यूज करणार आहे त्याचं पहिलं लेटर हे अप्पर केस असेल. परत जर त्या क्लासमधली पर्टिक्युलर मेथड तुम्हाला इम्पोर्ट करायची असेल, यूज करायची असेल तर त्या मेथडसुद्धा सगळ्या लोअर केसमध्ये असणार आहे. सो ऑलवेज कीप इन माइंड दॅट द पॅकेजेस बिगिन विथ द लोअर केस लेटर विच इज यूज टू डिस्टिंग्विश द पॅकेज नेम अँड द क्लास नेम. फॉर एक्झाम्पल हे काय केलेलं बघा. आता फॉर एक्झाम्पल एक पॅकेज आहे जावामधलं, दॅट इज जावा डॉट ॲपलेट पॅकेज. आता ह्या पॅकेजमध्ये एक क्लास आहे ॲपलेट नावाचा क्लास. सो यू कॅन से दॅट ॲपलेट जे स्मॉल केसमध्ये आहे विच इज ट्रीटेड ॲज अ पॅकेज आणि ज्याचं पहिलं कॅरेक्टर हे अप्पर केसमध्ये आहे विच इज डिफाइंड इन द क्लास. ओके. सो क्लास अँड पॅकेजमध्ये डिफरन्शिएट तुम्ही करू शकताय by using this Java naming rule or Java naming convention. पॅकेजेस हे कायम लोअर केसमध्ये डिफाइन केले जातात, whereas ज्याचं पहिलं लेटर अप्पर केस आहे which is treated as a class. Okay. So these are the naming convention or standard naming rules in the Java. Okay. So the point is that after defining that packages and the classes in that packages, how to use that package or the class from that package in our program. Okay. So for that one keyword is used there, okay, which is nothing but import keyword. So by using the import keyword you can use the classes defined in the packages. Okay. जसं याच्या अगोदर आपण एक वेक्टर क्लास बघितला आहे किंवा स्ट्रिंग क्लास बघितला आहे, मॅथ क्लास बघितलेला आहे. त्यामध्ये यूज करायचा असेल तर तो क्लास त्या पॅकेजमधला तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट नावाचा कीवर्ड यूज केला जातो. ओके. दॅट इज हियर द इम्पोर्ट कीवर्ड इज यूज टू इम्पोर्ट द बिल्ट इन पॅकेजेस अँड युजर डिफाईन पॅकेजेस. ओके. म्हणजे जावानं डिफाईन केलेले पॅकेजेसमधले क्लासेस इम्पोर्ट करायचे असू देत किंवा युजरनं स्वतः डिफाईन एखादं पॅकेज केलं आणि त्याच्यामध्ये काही क्लासेस डिफाईन केलेत आणि ते तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करायचे असतील तर त्या पॅकेजमधला तो क्लास तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करावा लागतो. सो दिस जॉब इज डन बाय यूजिंग द इम्पोर्ट कीवर्ड इन द जावा. ओके. सो दॅट युअर क्लास कॅन रेफर अ क्लास दॅट इज in the another package by directly using its name. Okay. So there are the different ways to refer to class, that is, so there are the two syntaxes are there.
by using that syntaxes you can import the class from the package. For example, suppose एखाद्या पॅकेज मधला एकच क्लास तुमच्या प्रोग्राम मध्ये पाहिजे. आता पॅकेज मीन्स व्हॉट? द पॅकेजेस कंटेन्स द नंबर ऑफ द क्लासेस. सो बाकी डिफाईन केलेल्या क्लासेसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल, फक्त एकच क्लास जो आहे डिफाईन केलेला पॅकेजमधला तो तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करायचा असेल तर तो सिंगल क्लास तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करू शकता बाय युजिंग इम्पोर्ट कीवर्ड. आय इज स्मॉल वन हियर. इम्पोर्ट कीवर्ड. आता तो पॅकेज जिथं तो क्लास जिथं आहे त्याचा तुम्हाला पाथ द्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल बेस पॅकेज कुठला आहे? जावा डॉट. त्याचं सब पॅकेज कुठला आहे? युटिल. आणि त्याच्यामध्ये क्लास कुठला आहे? डेट. तुम्हाला डेट क्लास जर तुमच्या प्रोग्राममध्ये पाहिजे असेल तर सिंगल क्लास पाहिजे असेल तर तुम्ही त्या क्लासचं नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट डेट. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला वेक्टर क्लास फक्त इम्पोर्ट करायचा आहे, सो इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट वेक्टर. सपोज तुम्हाला स्ट्रिंग क्लास और स्ट्रिंग बफर क्लास यूज करायचा आहे तुमच्या प्रोग्राममध्ये सिंगल क्लास. सो इट विल इम्पोर्ट जावा डॉट लँग्वेज डॉट स्ट्रिंग और स्ट्रिंग बफर. सो त्या ज्या पॅकेजमध्ये तो क्लास आहे त्या पॅकेजचं नाव आणि क्लासचं नाव आणि त्याच्या अगोदर इम्पोर्ट कीवर्ड तुम्हाला यूज करावं लागेल. तो अशा काही कंडिशन्स असतात जिथं तुम्हाला त्या पॅकेजमधला एकापेक्षा जास्त क्लासेस इम्पोर्ट करावे लागतात. सो अशा वेळी एक एक क्लास इम्पोर्ट करण्याऐवजी तुम्ही सगळे त्या पॅकेजमधले क्लासेस तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करू शकताय बाय युजिंग द स्टार और *. सो इट मीन्स दॅट import java.util.star. star means what? java.util package मधले all star defines all. java.util package मधले जे सगळे क्लासेस आहेत ते तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केले जातील. सो import all the classes from the particular packages you use the star. जर तुम्हाला सिंगल क्लास एखाद्या पॅकेजमधला यूज करायचा आहे तुमच्या प्रोग्राममध्ये तर ते फक्त तुम्ही त्या क्लासचं नाव देऊन करू शकता. फॉर एक्झाम्पल इम्पोर्ट कीवर्ड व्हॉट एव्हर द पॅकेज नेम अँड द क्लास नेम. अशा ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा जास्त क्लासेस त्या पॅकेजमधले तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करावे लागत असतील तर प्रत्येक क्लास सेपरेटली इम्पोर्ट करण्याऐवजी तुम्ही त्या पॅकेजमधले सगळे क्लासेस इम्पोर्ट करू शकता बाय युजिंग द स्टार. सो सिंटॅक्स इज व्हॉट? जावा डॉट व्हॉट एव्हर द पॅकेज नेम डॉट स्टार. त्या पॅकेजमधले सगळे क्लासेस त्या पॅकेजमधले सगळे क्लासेस तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केले जातील. सो दिस इज नथिंग बट द पॅकेज. व्हॉट इज बाय पॅकेज? व्हॉट आर द जावा API packages are there? How to define the package and how to access by import keyword the packages in your program. So these are the introduction of the packages. In next session we will learn about how to create the user defined package. Okay.